ते तिकडे हजर होतं काय दोघांचे तिकडून असं केलं की मालकाचा आदेश भावाला वार केला. काय झालं FIR मध्ये ते आलंय सर. काय झालंय जाऊ भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक होती मला ती स्टँडिंग सखी जाऊ मग ते ह्याचा आपला जो मनसेचा विद्यार्थीचा शहर आहे ह्याचा काही संबंध नाही. मग सकाळपासून काय झालं की विजय देशमुखाला ती पोराला महापौर करण्यासाठी पॅनल नियुक्त होते. मग त्याने अपक्ष बाहेर दुपारी त्यांचं काहीतरी झालं त्यांची भांडणं झाली दुपारी संध्याकाळी ह्याला मिटवायला बाळासाहेब सर्वोदयचा केस आपल्याकडेच आहे ना जोडवायला. झेड रोड एक मिनिट सुषमाताई बोलणार आहेत तुमच्याशी. एकच मिनिट. हो सुषमाताई केस आहे काय नाव बिराजदार. त्याच्यामध्ये जे मैताची पत्नी आहे त्यांचा जबाबदारी तुम्हाला बोलावलं बोलावलं नाही म्हणता येते. किती वर्षाचा आता तुम्ही मला सांगताय की बोलवलं मी आरोपी तुम्ही अटक केली. आता मला माहित नाही मी FIR माझ्या समोर नाही आहे. मी FIR चेक करेन. पाहिजे तर जरा मला FIR आपण ऑनलाईन पाठवाल PDF कॉपी पाठवाल. एक दुसरं असं की FIR मध्ये आता म्हणजे हा सगळा नियोजनबद्ध पद्धतीने केलेला खून तर याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी असणारी आरोपी कदाचित 15 लोकांना तुम्ही अटक केलेलं दिसतंय. ती 15 लोक त्याच्यात असतील. मात्र या 15 लोकांनी ज्यांच्या सांगण्यावरून केलं काय आपण FIR मध्ये त्यांची नोंद घेतलेली आहे. ज्यांच्या सांगण्यावरून हे झालं त्यांची नोंद आपण FIR मध्ये घेतली आहे. 15च्या व्यतिरिक्त हे 15 लोकांनी एवढं टोकाचं पाऊल उचललं. कोणीतरी मागे त्याच्या बॅकिंग असेल, कोणीतरी मागे ताकद असेल, कोणाचा तरी राजकीय वरदहस्त असेल. बरोबर आहे. हां आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? कोणीतरी आहे मागे आणि त्यांचं FIR मध्ये नाव यायला हवं. आलंय ते. मग फिर्यादीनी जर आपण नाव दिलं होतं आपण नाव दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी नाव सांगितलं तरी आपण नाव घेतलं नाही FIR मध्ये. नाही मग जर तसं काही नसेल तर मग आता त्यांना इकडे निवेदन द्यायची का गरज पडते सांगा बरं मला. 15 नावं तुम्ही 15 नावं घेतली पण 15 लोक तुटून पडतात एखाद्याच्यावर. ती 15 लोकांना रसद देणारा कोणीतरी असतो ना. 15 लोकांना एक ताकद पोचवणारा एक माणूस असतो ना. हा पण तो जो कोणी आहे मग त्याच्यात बरं ठीक आहे तुम्ही यांचे आत्ता मी काही आपल्याला फार बोलत नाही. आपण जबाब नोंदवायला बोलवणार आहात या सगळ्यांचे आपण जबाब नोंदवणार आहात. तुम्ही जबाबात तुमची काय माहिती आहे. एक दुसरं असं की तुम्ही कोर्टाला आणि पोलीस स्टेशन दोन्हीकडे अर्ज करा. तुम्हाला तुमचं स्वतःचे एक असे स्थिती तिकडे देण्याचे आहे. हां अदर दॅन सरकारी वकिलाला सोडून आपण अजून एक वकील त्याच्यामध्ये देऊया. ठीक आहे. आणि कोर्टाला तुम्ही त्याच्या संदर्भात लिहिणार आहात. तुमचा नंबर लागतो.
बिराजदारची जरा मला तुम्ही याच्यातली पंचनाम्याची कॉपी आणि FIRची कॉपी दोन्ही कॉपी पाठवाल आणि अपेक्षा आहे की तुम्ही सहकार्य कराल. हा मला जरा ती सगळी माहिती आपण पाठवाल. हां चला ठीक आहे. माझा नंबर दासरेजी आपल्याला देते. हां